एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप जास्ती स्पेशल आहे फॉर मी, बिकॉज केदार जी इज माय 100th इंटरव्ह्यूई. तुम्ही माझा 100वा इंटरव्ह्यू आहात. सो दिस इज अ व्हेरी स्पेशल ब्लॉग आणि खूप इंटरेस्टिंग विषय आहे. मिस्टर केदार जे आपल्या बरोबर आता आज आहेत, ही इज अ मेकअप आर्टिस्ट, थिएटर मेकअप आर्टिस्ट. आणि त्यांनी बऱ्याचशा वेल नोन आर्टिस्ट बरोबर काम केलंय, प्रोजेक्ट्स वरती काम केलेलं आहे. सो लेट मी वॉर्मली फर्स्ट वेलकम केदारजी. थँक्यू फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल अँड वेलकम टू क्रिएटिव्ह स्पेस. ओके, केदारजी तुमच्याबद्दल एक ब्रीफ इंट्रोडक्शन द्या ना. म्हणजे तुम्ही आता सध्या कुठल्या प्रोजेक्ट्स वरती काम करतायत आणि तुमची जर्नी कधी सुरू झाली? अच्छा. मी आता सध्या एक शिवप्रताप म्हणून नाटक करतोय, ज्याच्यामध्ये 40 लेडीज आहेत आणि त्या सर्व म्हणजे ऐतिहासिक जी पात्र आहेत ती सगळं त्या लेडीज करतायत. म्हणजे इव्हन पंतांची भूमिका वगैरे पण, म्हणजे त्यांना टक्कल वगैरे त्यांना लावावं लागतं. सगळे त्यांचे केस एवढे मोठे आहेत तरी ते व्यवस्थित पॅकअप करून मग नंतर त्यांना टक्कल लावावं लागतं. शिवाजी महाराज पण एक लेडीजच आहे, अफजल खान पण लेडीज आहे. त्यामुळे सगळे वेगळं एक व्हरायटी आहे की आतापर्यंत मी जेंट्सना हे ऐतिहासिक गेटअप्स केले, पण आता असं लेडीजना करण्यामध्ये एक जरा वेगळे पण आहे. ते एक माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग जॉब आहे. तो एक प्रोजेक्ट चालू आहे आमचा. 9 मार्चला सुद्धा नाटक आहे. मागे 2-3 प्रयोग केले आम्ही त्याचे, आणि एक फिल्म करतोय. ती एप्रिल मध्ये वगैरे शूट असेल त्याचं. बाकी बालनाट्य वगैरे चालूच आहे. म्हणजे एप्रिल मे मध्ये सीझन असतो बालनाट्याचा, आणि तिथं माझं खूप आवडतं काम आहे. बालनाट्य म्हणजे खूप आवडतं. हो, आणि सगळ्यांना मला सांगायला आवडेल की मी बालनाट्य जे म्हणताय ते मी अटेंड केलेले आहेत. आणि शिरीन तुलालवार आणि राजू तुलालवार ह्यांचं ते थिएटर अकॅडमी आहे, चिल्ड्रन्स थिएटर अकॅडमी. त्यांच्या मागचं जे काय वेशभूषा आहे, मेकअप आहे त्या मुलांची, त्या पूर्ण पात्रांची ते केदारजी करतात आणि उत्कृष्ट करतात. सो गुड जॉब आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी ऑल द बेस्ट केदारजी. आणि केदारजी, आता तुम्ही या फील्डमध्ये यायला तुम्हाला काय मोटिवेशन होतं? तुम्ही कुठून सुरुवात केली? तुम्हाला काय सांगाल त्याच्यावर? ऍक्च्युअली ना, मी या फील्डमध्ये येणार नव्हतो. म्हणजे माझ्या वडिलांची पण इच्छा नव्हती. माझे वडील स्वतः मेकअप आर्टिस्ट होते, सुरेश ओटवणेकर, जे मोरूची मावशी, हसवाबसवी वगैरे मोठमोठ्या नाटकांना मेकअप करायचे. नंतर नथुराम गोडसे पण त्यांनी सुरुवातीला त्यांनीच केलं होतं. नंतर मग ते आल्यानंतर मी ते हातात घेतलं. पण त्याआधी ते बालनाट्य जेव्हा करायचे, म्हणजे राजू तुलालवारचं पहिले मेकअप आर्टिस्ट तेच होते. त्याच्यामुळे त्याच्या थ्रू मी बालनाट्यात शिकलो. पण बालनाट्यात म्हणजे असं की एक टाइमपास म्हणून एक चित्रकलेची, पेंटिंगची आवड होती मला. त्याच्यामुळे हा जरा कॅनव्हास वेगळा आहे. म्हणजे आपण पेपरवर पेंटिंग करतो, तर आता चेहऱ्यावर पेंटिंग करायचं ते जरा थोडस एक वेगळे पण असतं ना. त्यामुळे ते मला अट्रॅक्ट केलं ते. तर त्याच्यामुळे मग नंतर मग मी ते करत गेलो, तर मला त्याच्यात खूप मजा वाटायला लागली. आणि असंही काय झालं की मी स्वतः एक BSc आहे, BSc इन बॉटनी, प्लस एडिटिंगचे कोर्स केले मी. पण त्यावेळी तेवढे जॉब्स वगैरे काही मला मिळाले नाही. म्हणजे खूप ट्राय केलं पण जॉब्स वगैरे काही मिळालं नाही. तर म्हटलं तोपर्यंत म्हणजे इंटरव्ह्यू साइड बाय साइड मी इंटरव्ह्यू देत होतो आणि साइड बाय साइड हे बालनाट्य वगैरे करत होतो. मग हळूहळू त्यांच्याकडे एक अरविंद तुळसकर नावाचा असिस्टंट होता, माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. सामनामध्ये कमर्शियल आर्टिस्ट होता. तर तो एक व्हरायटी खूप करायचा. म्हणजे बालनाट्याला तो पण यायचा. तो असे वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे गेटअप्स करायचा. तर त्याने मला सुचवलं की तू का नाही वडिलांना मदत कर. म्हणजे काय व्हायचं की असिस्टन्स मिळताना प्रॉब्लेम व्हायचा. त्या वडिलांचं एकाच वेळी 3-4 नाटकं चालू आहेत, प्लस बालनाट्य चालू आहे, प्लस काही प्रायोगिक नाटकं असायची. तर ते सगळं अटेंड करायला कोणतरी पाहिजे होतं. त्याने मला सुचवलं की तू का नाही करत. म्हटलं मला बाकीचं काही जमणार नाही, बालनाट्य वगैरे ठीक आहे, ते होऊ शकतं. त्याने एकदा असंच प्रायोगिक नाटक होतं आमच्याकडे डोंबिवलीला. तर त्यावेळी ते खूप उशिरा सुरू व्हायचं. त्याच्यामुळे त्याला परत मुंबईत जायचं घरी, तर त्याला ट्रेन नव्हती. तर त्याने बाबांना रिक्वेस्ट केली की तुमच्या मुलाला जरा सांगाल का. ते म्हणाले की त्याला तर काही मेकअप येत नाही त्याचा.
तर तो म्हणा नाही मी त्याला दाखवतो. त्यांनी मला दाखवलं काय काय करायचं. तर फर्स्ट गेटअप मी त्यावेळी एक केला होता. एक कॉमेडी डॉक्टर होता ना, ते नाटक कॉमेडीच होतं. मालकीन मालकीन दारुगड नावाचं नाटक होतं. तर ते एक डॉक्टर होता. त्याच्यात त्याला ती चार्ली टाईप मिशी दाखवायची होती आणि कानाला केस दाखवायचे होते. असं ते कॉमेडी कॅरेक्टर चार्ली चॅप्लिन टाईप कॅरेक्टर करायचं. तो फर्स्ट गेटअप मी तेव्हा केला त्याच्यामुळे. आणि मग त्या लोकांना पण कॉन्फिडन्स आला की हा करू शकतो. मग ते लोक बाबांना सांगायचे की तुम्ही त्याला का नाही पाठवत, त्याला जमतं की व्यवस्थित मेकअप करा. मग ते हळूहळू पुढे पुढे एक एक स्टेप्स जात राहिलो मी आणि नंतर मग या चित्रात रुळून गेलो. वाव! आणि तुम्ही खूप उत्कृष्ट मेकअप करतात. ते काय गेटअप करतात. आता हो, जयंतजींना जे तुम्ही जे शेख बनवलंय, ते तर हो. त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण त्यांनी आम्ही खूप तारीफ केली आहे. अमेझिंगच होतं. आणि हे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? दॅट यू डिड युअर फर्स्ट मेकअप. किती वर्षापूर्वी? मी त्यावेळी कॉलेजमध्ये वगैरे असेल, त्यावेळी मी ओह! बालनाट्य सुरू अच्छा. आणि हे मी ऑलमोस्ट म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हे मधल्या वेळेत मी ते पहिला जो मेकअप जो अच्छा. गेटअप केला, ग्रॅज्युएशन नंतर. ओके. ज्यावेळी मी जॉब शोधात वगैरे होतो. हां. तेव्हा, तेव्हा केला. अच्छा, अच्छा, माझा तर नेक्स्ट प्रश्न असा असेल केदारजी, की या क्षेत्राबद्दल लोकांच्या मनात काय गैरसमज आहेत? व्हॉट आर द मिसकन्सेप्शन्स जे तुम्हाला आढळतात? क्षेत्राबद्दल म्हणजे मेकअप मुळात आधी ना यांना वाटतं की मेकअप म्हणजे सौंदर्य, हे सुंदर बनायचं किंवा गोरं-गोरं दिसलं पाहिजे. मोस्टली लेडीजना असं वाटतं की मी सुंदर दिसली पाहिजे. मेकअप करताना म्हणजे सुंदर दिसले. तर मेकअपमध्ये खूप व्हरायटीज आहेत. तर मेकअप म्हणजे काय आहे की तुमचे जे डिफेक्ट्स आहेत, जे जे रिंकल्स आहेत, पिंपल्स आहेत चेहऱ्यावरचे, काही डाग असतात, पिगमेंटेशन ते सगळे हाईड करून नंतर मग ते कुठलं कॅरेक्टर आहे त्याप्रमाणे मेकअप करायचा असतो. हं. आणि हे त्याच्यात फरक आहे की थिएटरिकल मेकअप असतो, नंतर पिक्चरचा वेगळा मेकअप असतो. त्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. त्याप्रमाणे ते करायचं असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला काय लिपस्टिक लावलीच पाहिजे असं नसतं. हां. तर काही कॅरेक्टर्समध्ये ते म्हातारी दाखवायची असते. मग ती कुठल्या प्रकारची म्हातारी ते पण महत्वाचं आहे, की बाबा ती अशक्तच आहे किंवा ती गरीब घराण्यातली आहे, की ती खूप श्रीमंत घराण्यातली आहे. मग त्याप्रमाणे ती तिच्या हे करते ना, म्हणजे लिपस्टिक लावले तर म्हातारी जर गरीब ह्याच्यातली असेल तर लिपस्टिक लावून आली तर ती बरोबर नाही दिसत. बरोबर. अशा प्रकारचं एक वेगवेगळ्या व्हरायटीज असतात. पण ते बऱ्याच बायकांना असं वाटतं, की नाही मेकअप म्हणजे सुंदर दिसणं असं. तसं नाहीये ते. प्रत्येक कॅरेक्टर वाईज मेकअप बदलत जातो. ते काही जणांना तर म्हातारं दिसायचंच नसतं. म्हणजे आता हां, म्हणजे जिजाबाई आता जर समजा आता जिजाबाई आहे, तर ती हं, पहिल्यांदी अ, यंग म्हणजे असं तरुण आहे हं, ना, म्हणजे हं. तर मग ती म्हातारी होत जाते. मग त्याच्याप्रमाणे त्यांचे बटा पांढऱ्या केसांच्या बटा त्या वाढत जातात, रिंकल्स वाढत जातात. मग जिने आधी तीच बाई म्हणजे जिने सुंदर दिसलीये, जी राजबिंडा अटायर आहे सगळं आणि मग नंतर मग तिला असं परत म्हातारी व्हायचं तर, "ओ मग एवढं नका करू, थोडंसंच करा म्हातारा" असं असतं. मग ते तसं नाहीये ना पण ते. आता त्या वयाप्रमाणे ती दिसली पाहिजे ना. हो, हो, हो. हे असतात बरोबर. गैरसमज काही. ओके. ओके. आणि या क्षेत्रामध्ये कॉमन मिस्टेक्स काय असतात? म्हणजे केदारजी, आता तुमचा तर एक्सपिरियन्स आहे, पण यू मस्ट हॅव कम अक्रॉस यंग जे मेकअप आर्टिस्ट असतील, ते काय चूक चुका करत असतील किंवा असं तुम्हाला वाटतं की नाही, अरे ह्यानी तू हे शिक किंवा ते शिकू शकतोस तू. व्हॉट आर द कॉमन मिस्टेक्स? नाही, म्हणजे मुळात आधी आत्ताच्या पिढीतल्या मुलांना ना शिकायचं नसतं. त्यांना हो. पटकन म्हणजे अर्ध्या आठवड्यात जुळवायचं असतं. म्हणजे आता मी आलोय ना, शिकलो. आता हां, बेस मेकअप केला. काही नावाजलेल्या आर्टिस्ट बरोबर काम केलं, की मग त्यांना वाटतं, की मला सगळा मेकअप आला. तर तसं नाहीये. ॲक्चुअली आर्ट जे आहे ते कुठल्याही क्षेत्रात, आर्ट हे आहे ते तुम्हाला मरेपर्यंत शिकवलं जातं. कारण त्यात व्हरायटी येतच राहते. म्हणजे आता मेकअपमध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत. आम्ही पूर्वी करायचो एक नाटकाचा मेकअप, फिल्मचा मेकअप एवढंच माहीत होतं. नंतर आता ते ब्रायडल आलंय. वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे ब्रायडलचं तर खूपच हल्ली
आलेलं आहे. तर असं बऱ्याच आहेत गोष्टी. बालनाट्यातल्या गोष्टी. तर बालनाट्य हे कसं असतं, की लो बजेट असतं. हां. ते काय व्यावसायिक नाहीये, ते सीझनल आहे. त्याच्यात हो. काय असतं, की पेमेंट तसं कमी असतं. पण त्या मानाने काम खूप असतं. पण हं. त्याच्यात शिकायला खूप मिळतं. म्हणजे हं. आज मी बालनाट्य फर्स्ट माझी म्हणजे पायरी पहिली बालनाट्य असली पाहिजे प्रत्येकाची. म्हणजे मोठमोठ्या आर्टिस्टनी पण ना, म्हणजे इव्हन दिलीप प्रभावळकर वगैरे यांनी पण पहिले बालनाट्यात काम केलंय, नंतर शरद वंशने पण बालनाट्यात काम केलं. असं ते सगळं आहे, की पहिले बालनाट्यात काम करा. मग तसं प्रायोगिक आपलं एकांकिका आहेत वगैरे अशा काही गोष्टी आहेत. तर त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही या ना. तुम्ही डायरेक्ट मोठ्या नटांना मेकअप केल्यानंतर मी मेकअप आर्टिस्ट झालो असं नाही होत. ते बालनाट्यात एवढं शिकण्यासारखं आहे, की तुमचं टाईम मॅनेजमेंट कळते. फास्ट चेंजिंग असतं. त्यातून ती लहान मुलं असतात. त्यांना सांभाळून घ्यायचं असतं आणि परत त्यांचे स्वभाव काय कोणी चिडचिडे असतात. नाही मला हे नका, ते नका. तर त्यांना ते त्यांचे स्वभाव पण सांभाळणं खूप गरजेचं असतं आणि त्यातून त्या टायमिंगमध्ये त्याला दाढ्या-मिशा लावायचं किंवा टक्कल लावायचं. परत कधी-कधी काय होतं, की एखादी गोष्ट नाहीये, मग त्याच्याऐवजी काय करायचं? हे सगळं त्यात शिकायला मिळतं. आणि फास्ट मेकअप करायला म्हणजे एका तासात जर तुम्हाला 25 एक मुलांना रंगवायचं असेल विथ गेटअप किंवा काही डिझाईन्स असतात किंवा काही प्राणी बनवायचे असतात. तर ह्या गोष्टी सगळ्या त्या एका तासात तुम्हाला मॅनेज करायच्या असतात. ह्या गोष्टी अशा ठिकाणीच शिकायला मिळतात. हो. तुम्ही शिकण्याची जर आवड असेल, तर तुम्ही म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही असं म्हणू शकत नाही, की मला सगळं आलं. असं हं. कधीच म्हणू शकत कुठलाही म्हणजे आर्ट या गोष्टीमध्ये कुठेच तुम्ही असं म्हणलं मी खूप मोठा आर्टिस्ट आहे. नाही, ते नाही होत. कारण प्रत्येक वेळी आता आमचे जुने मेकअप आर्टिस्ट आहेत. तर ते काही मेकअप आर्टिस्ट जुने आहेत ते आता आताच्या पिढीला काय येतंय वगैरे असं करून पण कधी-कधी नवीन ह्याच्यातनं पण काही शिकायला मिळतं. कारण हो, हो. आता बऱ्याचशा हेच झालेत बरेचसे त्याच्यामुळे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आले आहेत. मग आता पूर्वी आम्ही पूर्वी हातानेच मेकअप करायचे. आता वेगवेगळे ब्रशेस आलेत. बफर ब्रशेस आलेत. हां, वेगवेगळे हां, हां. फिल्टर्स आलेत. म्हणजे मग लिप लाईनसाठी वेगळा ब्रश, लिपस्टिक फिलर वेगळा ब्रश, लायनरसाठी वेगळा ब्रश, आय शॅडोचे वेगवेगळ्या टाइपचे ब्रश, हो, असं हो. वेगवेगळ्या प्रकारचे. की मग काय होतं, की मग जेव्हा सेलिब्रिटींना मेकअप करावं जातं, तेव्हा मग सेलिब्रिटींना माहीत असतं ना, की आता नवीन ह्याच्याप्रमाणे काय-काय वेगवेगळे प्रॉडक्ट्स आलेत. ते हँडल पण करता आले पाहिजे. तर ते ब्रशने आता लावण्याचं तर मध्ये ते कोरोना काळामध्ये तर सगळ्यांचं ते हायजीनच्यामुळे ब्रशनेच मेकअप करायचं खूप आलं होतं. तर बरेचसे जुने मेकअप आर्टिस्ट म्हणतात, "नाही, हे ब्रशने वगैरे मेकअप करायला आम्हाला हे जमत असं नाही उपयोग. जमत नाही हां. असं नाही म्हणून उपयोग. तुम्ही ते ट्राय करायला हवं. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या काळाप्रमाणे बदलत जातात. त्याच्याप्रमाणे आपणही थोडंसं बदलायला लागतो. हो. आता पूर्वीच्या लोकांना क्रेपर म्हणून एक प्रकार होता. एक वूलन टाइप केस होते, हेअर, आर्टिफिशियल हेअर्स. त्याने पूर्वीची लोकं ना दाढ्या वगैरे खूप छान म्हणजे बाबूनाथ कुलकर्णी तर एवढे त्याच्यात ते माहीर होते. म्हणजे माझे वडील तर होतेच प्रश्नच नाही. सुरेश लोणीकर पण होते. बाबा वर्धम. बाबा वर्धम जे होते त्यांनी त्यांनी थिएटर म्हणजे मेकअप आर्टिस्ट तयार केले. पंढरी ओह! शुकर वगैरे सगळे सगळे तिकडे शिकले. माझे वडील तिकडे शिकले. तर त्या काळातले ते त्यांच्या हाताखाली जे शिकले, तर त्यांना तर कलर वगैरे पण तयार करायला यायचं. कृष्णा बोरकर. कृष्णा बोरकर हे एक नाव आहे, की जे क्रेपर्सचे दाढ्या-मिशा ऐतिहासिक नाटकं क्रेपरच्या दाढ्या-मिशा वगैरे लावायचे. तर हे आताच्या काळातल्या मुलांना नाही जमत. मग हां. ह्या दोन्ही गोष्टी आहेत, की जुन्यातल्या लोकांनी नवीन मुलांकडून काही शिकावं आणि नवीन मुलांनी जुन्यातल्या लोकांकडून हं. दशावतारी मेकअप सुद्धा हल्ली कोण नवीन ह्याच्यातल्या कोणाला जमत नाहीत ते. त्याच कारण त्याचे कलरच वेगळे असतात आणि ते ठराविक ठिकाणीच मिळतात. मग ते कुठे मिळतात? मग ते कसं घ्यायचं? तसंच ते हे जुन्या ह्याच्यातलं झालं. आता लॅटेक्सचे जे गेटअप्स आहेत, म्हणजे हॉलिवूड्समध्ये वगैरे पण बऱ्याचदा म्हणजे वेगळं नाक लावायचं. म्हणजे आता हां. धर्मवीरमध्ये बाळासाहेब ठाकरे वगैरे ते जे त्यांचे जे गेटअप्स केले गेले. त्याच्यात सुद्धा वेगळं नाक लावलं गेलं. तर धूम 3 मध्ये वेगवेगळे गेटअप्स केले, ऋतिक रोशन हां. लावले. हे हे जे आहे, तर ते ते पण शिकायला पाहिजे. दॅट्स ट्रू.
आणि इतकं मी असं ऐकत राहावं असं वाटतंय मला. तुम्ही इतकी माहिती आणि इतका तो डीप आहे, हा स्टडी आहे ॲक्चुअली. द वे यू आर हो. सेइंग हा किती डीप स्टडी आहे. आणि एक क्विक क्वेशन विचारायचं आहे मला केदारजी, की तुमच्यासाठी चॅलेंजिंग कुठला असा मेकअप होता का? किंवा गेटअप एका आर्टिस्टचा, पण एक तुम्हाला अगदी वाटलं, की झाला बाबा मेकअप असा असा कुठला होता का? म्हणजे प्रभाकर पणशीकर ओह! हे यांचं ते एक गणपतीच्या गणेशोत्सव जे असतं भाद्रपदातले गणेशोत्सव असतात. त्याच्यात एक त्यांनी कार्यक्रम केला होता. तर त्याच्यात त्यांनी काय केलं होतं, की त्यांच्या जेवढी जी नाटकं आहेत, फेमस हं, नाटकं ज्याच्यात त्यांनी हं. वेगवेगळे गेटअप्स केलेत आणि वेगवेगळे प्रवेश त्यातले ते ते सादर करायचे आणि त्या नाटकाबद्दलचं काही वैशिष्ट्य असेल तर ते सांगायचं. तर ते म्हणजे एक प्रवेश केला, की त्या प्रवेशाबद्दल ते माहिती द्यायचे. हां. मग लगेच नंतर दुसरा प्रवेश. तर मी ह्या त्यांच्या कुठल्याही नाटकांना मेकअप केलेला नाही. त्यांचे मेकअप आर्टिस्ट होते शशी सकपाळ. ओके. एकदा भांडुपला असंच गणेशोत्सवातला प्रयोग होता आणि मी त्यांची रिहर्सल पण नाही केली त्या त्या कार्यक्रमाची रिहर्सल पण नव्हती केली. माझं मोस्टली असंच व्हायचं म्हणजे पहिल्यापासूनच असं आहे, की बऱ्याचदा विथआऊट रिहर्सल उभा राहिलेलो आहे मेकअपसाठी. फक्त हे असं-असं आहे बाबा, तसं आहे लिहून द्यायचे, नाहीतर तोंडी सांगायचे आणि मग त्याप्रमाणे करायचं. तसं शशी सकपाळांनी मला फोन केला, की "अरे, ते जरा भांडुपला एक गणेशोत्सवात पणशीकरांचं काम आहे." म्हटलं, "अहो, मी त्यांचं एकही नाटक बघितलं नाही, केलंही नाहीये." तर तो म्हणाला, "तू काय टेन्शन घेऊ नको. त्यांना मी सांगितलंय, ते तुला ओळखतात. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि तिथे सांगतील." तर त्यांनी मला एक बॉक्स दिला होता. त्याच्यात दाढ्या-मिशा वगैरे ते सगळं होतं. ते तर मग तिकडे गेलो. तर हे सगळे मोठमोठे आर्टिस्ट होते. म्हणजे अशोक सबळे होते, नंतर विघ्नेश जोशी, नंतर प्रभाकर पणशीकर, फैयाज होत्या आणि तिकडे मेकअप तर म्हटलं बेसिक मेकअप तर करू देतो, पण नंतर कुणाला कुठल्या मिशा काय मला काहीच माहीत. ओह! मग प्रभाकर पणशीकर स्वतःच म्हणाले, "तू काही टेन्शन घेऊ नको. मी तुला सांगतो काय-काय. कुठली मिशी कुणाला, कोणत्या कॅरेक्टरला आहे." त्यांनी सगळं ते दिलं मला. ही मिशी या कॅरेक्टरसाठी आहे, त्या असे मी सगळे मेकअप केले. बरं हे सगळे मेकअप आम्ही मेकअप रूममध्ये करतो आणि सगळ्यात शेवटी त्यांचा इथे उशाळला मृत्यूमधला प्रवेश होता. त्याच्यात त्यांनी काय केलं, त्याच्यात त्यांचं असं होतं, की मेकअप थेट स्टेजवर करायचा लोकांसमोर. ओह! औरंगजेबाचा मेकअप होता. म्हणजे त्यांचं पात्र औरंगजेबाचं होतं आणि तो मेकअप करायचा होता. तर एरवी कसं आता आत्तापर्यंत मी म्हणजे त्या नाटकापर्यंत मी मेकअप मेकअप रूममध्ये केलाय. पण ऑन स्टेज लोकांसमोर त्यातूनही ते लोकांशी गप्पा मारत असताना मेकअप करायचा. म्हणजे बापरे! दाढया आहे, मिशी आहे, टक्कल तर ते लावून जायचे हं, आधीच. हं. सगळा पेहराव घालून जायचे. मग बसले ते आणि मग ते बोलत असताना एक बाई मागे असे ते ट्रे घेऊन त्याच्यात गम, नंतर मिशा, दाढ्या अशा भुवया हे सगळं ठेवून ती उभी होती. मग त्याचं झालं की थोडं थांबायचे. मग मी त्यांना दाढी लावायचो. परत थोडंसं बोलायचे. मग त्यांना मिशी लावायचो. हां, हां. थोडंसं रिंकल्स वगैरे टाकायचो. हां. हे नंतर भुवया लावायचो. ह्या सगळ्या गोष्टी ते मध्ये-मध्ये जिथे गॅप होती. हां. आता ते काय ते मला सांगणार, "हां, लाव." असं नाही सांगू शकत ना. ते थांबायचे. हां. मग ओळखायचं की हां, हे थांबले ना आता लावायचं मी. हं. आता ते ते सगळं तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी म्हणजे ते हे सगळं कसं आहे आता हे बालनाट्यातूनच शिकून आलोय मी, की मला मला सांगायची गरज नाही. त्यांनी सांगितलं नाही मला, की "आता लाव बाबा." ह्यांना मी थांबवू पण शकत नाही. प्रभाकर पणशीकर नावाजलेला म्हणलं, "अहो थांबा जरा दाढी लावतो." असं पण नाही बोलू शकत ना. आणि पण ते ऑडियन्सच्या त्या समोर, ऑडियन्सच्या ऑडियन्सच्या समोर समोर. ते सगळं झालं ना गेटअप त्याच्यानंतर सगळ्या ऑडियन्सनी टाळ्या वगैरे वाजवल्या. त्यावेळी त्यांनी तो प्रवेश केला. तर त्याच्यानंतर त्यांनी ओळख करून दिली. तर बाकी सगळ्यांची तर ओळख करून दिलीच, पण माझं स्पेशली त्यांनी अ, ओळख अशी करून दिली, की म्हणे ॲक्चुअली आमचे मेकअप आर्टिस्ट शशी सकपाळ हे आज येऊ शकले नाही. पण हा म्हणजे माझं नाव घेतलं त्यांनी केदार आठवणीकर हे ह्याचे वडील सुद्धा मेकअप करायचे आणि आता हा पण मेकअप करतो. ह्याने हा माझा उत्कृष्ट म्हणजे पहिल्यांदा मेकअप केलाय माझा इतक्या वर्षांमध्ये. पहिल्यांदा हा मेकअप केलाय त्याने माझा. त्यांनी सगळ्यांसमोर माझी शाबासकी दिली मला.
आणि त्यानंतर ते मी एवढा मग तेव्हा तोपर्यंत मला घाम फुटला होता. जोपर्यंत रेडी होत नाही. हो. हां, चला बरं झालं. चांगलं झालं बाबा. आणि मी जेव्हा मेकअप रूममध्ये आलो ना, तर सगळे ते मुलं, ते लोकं वगैरे भेटायला आली होती. प्रेक्षक सगळे. त्यातल्या एका मुलीने माझा ऑटोग्राफ घेतला. हो. ऑटोग्राफ नाहीये मी म्हटलं, "हो, पण तुम्ही म्हणे औरंगजेबाचा मेजर जो काय केला तो खूप उत्कृष्ट केला. वॉव! पहिल्यांदा असं सगळ्यांसमोर बघायला मिळाला मला. मला आवडलं." ते मला खूप असं भरून आलं, की पहिल्यांदी म्हणजे मेकअप आर्टिस्टचं कोणी हे घेत नाही, ऑटोग्राफ घेत नाही. फर्स्ट ऑटोग्राफ तो मी त्यावेळी तिला दिला. वॉव! किती मस्त! किती मस्त आणि किती छान आठवण आहे आणि व्हॉट अन एक्सपिरियन्स केदारजी. येस. आता माय नेक्स्ट क्वेशन वुल्ड बी तुम्ही जे मेकअप यूज करता ते अ, कुठले आहेत ते आणि कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप असतात केदारजी? थोडंसं डिटेलमध्ये सांगू शकाल का? हां, म्हणजे आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, की हं, पहिल्यांदी जेव्हा मेकअप स्टार्ट झालं, म्हणजे आता हं, जसं म्हणजे तुम्ही बाबा वर्दमचं नाव घ्या. बाबा वर्दम अ, तयार करायचे ते मेकअपचे कॉस्मेटिक म्हणजे जे कलर्स वगैरे असतात, ते तयार करायचे. मग त्याच्यानंतर मायफी नावाची कंपनी त्यांनी ते एक क्रीम काढलं होतं. ते ट्यूब एक मिळायची, एक साधारण फेअर कलरची ट्यूब असायची. त्यात फेअर कलर असायचा तो. ते क्रीम लावून त्याच्यात ते ऑरेंज, येलो, नंतर ब्राउन आणि व्हाईट हे 4 कलर मिक्स करून आम्ही ते टोन्स बनवायचो. कलर बनवायचे म्हणजे ते नॅचरल कुठल्यातरी पदार्थाने ते कलर्स बनवायचे का? हां, ते नाही म्हणजे थोडंसं केमिकल तर असतंच. म्हणजे हं, पूर्वी तर केमिकल्स हं, केमिकल्समध्ये ते पॅराफिन वगैरे असं केमिकल्स हं, मिळायचे. त्याचा तो थिकनेस, ऑइलनेस वगैरे ते असं ते आणि ते म्हणजे झिंक ऑक्साईड व पांढऱ्या पांढऱ्या कलरसाठी, तर रेड ऑक्साईड रेड कलरसाठी असं वगैरे ते हे होतं वेगवेगळं केमिकल्स मिळायचे, पावडर्स हं. मिळायचे. हां. ते मिक्स करून म्हणजे ते मग त्या पावडर्स गाळायच्या, मलमलच्या कपड्यामध्ये ते गाळायच्या. त्याच्यात ते पॅराफिन आणि काहीतरी ग्लिसरीन होतं. ते मिक्स करायचं. ते ठराविक प्रमाणातच मिक्स करायचं. ते मिक्स हं. करून ते ते हे करायचं लायनिंग कलर म्हणतात त्याला. ऑइल कलर असतो. तर ते आणि ती मायफेची ट्यूब हातावर मिक्स करून तो टोन बनवायचा. हातावर याच्यासाठी की आपलं टोनचं हे कळतं आपल्याला, की किती आपल्यापेक्षा तो समोरचा किती ब्राईट आहे आपल्याला माहिती आहे किंवा आपल्यापेक्षा किती डल आहे. हो. त्याप्रमाणे तो बनवायचा आणि मग त्याप्रमाणे त्याला मेकअप करायचा. आता तर रेडीमेड सगळं मिळतंय. म्हणजे पॅन स्टिक्स वेगवेगळ्या नंबर्सच्या मिळतात. स्किन हो, टोन प्रमाणे हो. वेगवेगळ्या पॅन स्टिक्स मिळतात. पॅनकेक्स मिळतात. हं, नंतर आता लिक्विड बेस आलेत, जे इझिली वापरू शकतात आणि इझिली मर्ज पण होतात. हं. त्यामुळे आता बनवायच्या भानगडीत कोणी पडत नाही. तेवढा वेळही नसतो. आता वेगवेगळ्या कंपन्या आता नवीन-नवीन इतक्या आल्यात. म्हणजे पूर्वी आम्हाला मायफी आणि गोपीनाथ एवढंच माहिती होतं, जे ओके. थिएटरिकल याच्यासाठी असतं. म्हणजे इव्हन मनोज कुमार कॉस्मिकचे पॅनकेक वापरायचे. म्हणजे मी तेव्हा एक म्हणजे त्यांना तर बॅक पेनचा त्रास होता. तर त्याच्यामुळे मी एकदा त्यांच्या जेव्हा इंटरव्ह्यूला गेलेलो त्यावेळी मी आपलं क्रायलॉन-बिलॉन सगळं मोठं सामान घेऊन सेलिब्रिटीला मेकअप करायचं म्हटल्यावर क्रायलॉन घेऊन गेलो. तर त्यांनी मला ते सगळं बाजूला ठेव ते सगळं नको मला. त्यांनी कॉस्मिकचं पॅनकेक दिलं. मला मेकअप कर म्हणून. तर तो त्या पहिला माणूस असेल तो, की ज्याला तो झोपलेला असताना मी मेकअप केला. मनोज कुमारचा मी मेकअप केला. वॉव! ते खूप आता वयस्कर असताना मेकअप केलाय मी. हं. दूरदर्शन थ्रू गेलो होतो इंटरव्ह्यूसाठी. हां. त्यावेळी त्यांचा मेकअप त्यावेळी त्यांना जास्ती बसायला जमत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी मग सांगितलं, मी झोपतोय. प्रॉपर ते बेडवर झोपले होते आणि मी त्यांचा मेकअप केला होता. पण ते मला त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं, की आता एवढे मोठे चांगले-चांगले प्रॉडक्ट्स आलेत. हा मोठा एवढा सेलिब्रिटी आणि कॉस्मिकचं पॅनकेक जे मी पण नाही वापरत कॉस्मिकचं पॅनकेक आता. म्हणजे आता सध्या क्रायलॉन, मॅक असे वेगवेगळे हां, हां. हो, हो, कंपन्या हो. आता हुडा पण आली आहे, एसी आहे. बऱ्याच कंपन्या आल्यात आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं
म्हणजे आता ह्याचा पॅनस्टिक चांगला असेल, याचा लिक्विड बेस चांगला आहे. नंतर दुसऱ्या कुठल्या कंपनीचं अच्छा. पॅनकेक चांगलं आहे. अशा प्रकारचं आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येक बघायला लागतं रिझल्ट काय आहे कुठल्या ह्याचा. बरोबर. आणि तुम्ही ते निऑन प्रॉडक्ट्स पण वापरतात ना, निऑन रंग वगैरे आहेत. ते आय थिंक तुमचं ट्रेडमार्कच आहे मला असं वाटतं. नाही, मी ॲक्चुअली ते बालनाट्यासाठी किंवा हं, इव्हेंट्स असतात काही, ते हं. डान्सचे इव्हेंट्स वगैरे असतात. मग त्यावेळी ते अशा प्रकारचे निऑन्स कलर्स येतात. अच्छा. मग त्याच्यासाठी पण लाइटिंग पण महत्वाचं असतं, येस. की निऑन कलरचा हे तर मध्ये अल्ट्राव्हायोलेट लाईट्स लागतात. त्याच्यावर ते ग्लो होतात. तर हं. तुम्ही नाटकाला आलेलात बालनाट्याला त्यावेळी तुम्ही हो. फुलपाखराचा मेकअप तर हो. ते त्यांनी अल्ट्राव्हायोलेट लाईट लावल्यामुळे ते फुल कसं ते डिझाइन बाकी काही दिसत नाही. फक्त डिझाइन दिसते. हो. तो एक पण वेगळा ते प्रकार इतकं आहे. ते छान होतं, ते क्वालिटी वाज सो गुड, की ते एकदम ते उठून दिसतं ते. तर मला फार दिसतं. आवडलं. हो. हां. हां. आता माय नेक्स्ट क्वेशन वुल्ड बी आता करेक्ट प्रोसिजर काय आहे मेकअप काढण्यासाठी? म्हणजे ना स्किनला हार्म नको व्हायला, तर तुम्ही काय वापरतात ते काढायला? मेकअप काढणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे जेवढा मेकअप करणं महत्वाचं आहे ना, तेवढंच इम्पोर्टंट मेकअप काढणं आहे. कारण जर हं. मेकअप जर नीट नाही काढला गेला, तर मग परत स्किनला रॅशेस येतात. काही हो. जणांना कॉम्प्लिकेशन्स येतात ते स्किनचे. मग पुढे परत मेकअप करायला त्या मेकअपमधला त्रास होतो. आणि मग येस. होतं असं, की आर्टिस्टचं म्हणणं असतं, की "अरे, मेकअपचे प्रॉडक्ट्स बरोबर वापरलेत." तर तसं नाहीये. मेकअप काढला पण नीट गेला पाहिजे. तर मेकअप काढताना आता मोस्टली मी प्रिफर करतो पॅराशूट ऑइल, खोबरेल हो. तेल. जे पूर्वीपासून चालत आलंय. अगदी जे मोठमोठे कलाकार होते पूर्वीचे, ते पण हेच वापरायचे पॅराशूट ऑइल. फक्त पॅराशूट ऑइलचा एकच ड्रॉबॅक असा आहे, की ते थंडीत गोठतं. हां. त्याच्यामुळे हां, थंडीत गोठल्यानंतर ते परत गरम करा आणि मग त्याच्याऐवजी मग बेबी ऑइल चांगलं आहे. कारण बेबी ऑइल तर लहान मुलांना पण वापरतात. त्याच्यामुळे त्याचा काही त्रास होणं शक्यच नाही. परत मेकअप काढताना सुद्धा तुम्ही कशा प्रकारे काढता हे पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एक तेल व्यवस्थित खूप घ्यायचं तेल आणि व्यवस्थित ते सर्क्युलर मोशनमध्ये मग जसं आपण मसाज करतो, चेहऱ्याला हं. मसाज करतो, त्याप्रमाणे तुम्ही ते काढलं पाहिजे. आणि आता आमच्याकडे म्हणजे नथुराम गोडसेमध्ये राजेश कांबळे म्हणून आर्टिस्ट होता, जो गांधीचं काम करायचा. सगळ्यात जास्त गेटअप त्याला तो तर तसं जोरात घासायचा विषय नाही. तो अगदी शांतपणे मस्तपैकी तेल घ्यायचा, व्यवस्थित अगदी सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे मी लोकांना सांगायचो, त्या बाकीच्या आर्टिस्टना सांगायचो. म्हणे ह्याच्याकडून शिका रे जरा मेकअप काढायला. मस्त काढतो म्हटलं. मी तुम्ही बघत बसायचो. तसंच निर्मिती सावंत पण. निर्मिती सावंत पण त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे खूप काही मेकअप नसायचं त्यांना काही गेटअप नाहीये. पण नॉर्मल मेकअप सुद्धा ते इतक्या छानपणे काढायचं. त्यांचं ना जास्ती करून डोळ्यावर भर असायचा. त्यांचे डोळे खूप छान म्हणजे आय शॅडोज वगैरे खूप असे छान करायचे त्या. मी जाऊबाई जोरात त्यांचं केलं होतं. त्यावेळी ते आम्ही वेगवेगळे प्रकार करायचो आय शॅडोजमध्ये. प्रत्येक वेळी वेगवेगळे आय शॅडोज करायचो. म्हणजे एकदा तर मी आयलिड्स हे बदाम पण काढला होता. पण त्या म्हणजे अमेझिंग आहेत. त्यांचे डोळे खूप सुंदर आहेत. शी इज व्हेरी खूप प्रिटी. खूप छान आहे. बोलका चेहरा आहे एक तर त्यांचा. हो, हो, हो. त्या पण मेकअप करताना खूप छान करतात. मी अक्षरशः म्हणजे मी म्हणतो, की मेकअप करण्यासाठी जे शिबिर घेतात ना, तसं मेकअप काढण्याचं शिबिर घेतलं तर या दोघांना नक्की बोलवेन मी. ओह! ते खूप महत्वाचं आहे. ते खूप छान आणि परत टिश्यू पण असे भरमसाठ लागत नाहीत. अ, राजेश त्यामुळे तर जास्तीत जास्त 8 टिश्यू वापरत असेल. अगदी मॅक्सिमम. हं. मॅक्सिमम म्हटलं तर. नाहीतर बाकीचे असे घेतात बचक्यावरून आणि डायरेक्ट नुसतं पुसतात, "अरे मेकअप निघालाच नाही." असं असं नसतं. ते मुळात आधी तेल व्यवस्थित किंवा जे काही क्रीम आहे, तुम्ही जे काही प्रॉडक्ट आता वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण आले, त्याच्यात पण वेगवेगळे प्रॉडक्ट्स आले. म्हणजे मेकअप रिमूव्हर क्रायलॉनचं पण आलंय. ओके. मॅकचं पण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ते पण वापरतात. बरेच जण सांगतात, "मला पॅराशूट ऑइल चालत नाही, मला हो. बेबी ऑइल चालत." तर मग त्याच्याऐवजी मग दुसरं प्रॉडक्ट वापरतात. काही सोल्युशन्स आहेत. नंतर स्प्रे आहेत, मेकअप हं. रिमूव्हर ते वापरतात.
पण ते वापरले तरी सुद्धा ते तुम्ही काढणं पण महत्वाचं आहे. नुसतं स्प्रे करून ते काय ऑटोमॅटिकली जाणार नाहीये. तुम्ही ते हां. मसाज करणं खूप गरजेचं आहे. आणि ते मसाज केल्यानंतर तुमच्याही चेहऱ्याला जरा रिलीफ मिळतं. तुम्हालाही हं. जरा छान वाटतं, की जसं आपल्याला एरवी मसाज तर होत नाही आपल्याला काही आपल्याला वेळ नसतो तेवढा. दरवेळी बॉडी मसाज करायला. तर हो. तेवढं निदान त्या निमित्ताने तो मसाज तरी होतो. ते व्हॅसलिननी काढतात का लोकं मेकअप? व्हॅसलिननी व्हॅसलिन जे असतं पेट्रोलियम जेली त्यानी काढलेलं तर चालतं का? काढलं तर चालतं. तसं काही हे नाहीये. पण मला विचारलं तर मी पॅराशूट ऑइल आणि बेबी ऑइलच मोस्टली सांगेन. फार फार ओके. तर चार्मिस की ओके. त्याने 100% जाणार मेकअप निघून जातो चेहऱ्याचा आणि कुठल्याही प्रकारचा. हं. म्हणजे ओके. आम्ही जेव्हा दाढ्या मिशा लावतो त्यावेळी ते गम असतो हां. शू करून. बाहेर येईपर्यंत ते तो सुकलेला असतो ना. तो काढणं खूप गरजेचं असतं. तर तो हं. पॅराशूट ऑइल किंवा बेबी ऑइलने आरामात निघतो. ओके. ठीक आहे. थँक यू फॉर धिस आन्सर. कारण की हा महत्त्वाचा मला वाटला प्रश्न तुम्हाला विचारावासा. हो. न्याय येस. महत्वाचाच आहे तो. येस. आणि आता मला पुढचा प्रश्न असा माझा असेल, की मला माहिती आहे, की तुम्ही फक्त म्हणजे नुसतं मेकअप करत नाही. जरी तो किती डिटेल सब्जेक्ट असेल, तुम्ही अजून बरंच काही क्रिएटिव्ह काम करतात. बरंच म्हणजे स्कल्प्टिंग करतात आणि अजून बरंच काही करतात. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना केदारजी? ॲक्चुअली मला आर्टमध्येच आवड आहे. त्याच्यामुळे मी ड्रॉइंग काढतो, पेंटिंग्स तर स्कल्पचरिंग करतो. म्हणजे स्कल्पचिंग म्हणजे असं की बघ मागे गणपती असतो आमच्याकडे. तर त्यावेळी हां. तर मी घरीच तयार करतो. हे म्हणजे आता थोडं-थोडं अजून डेव्हलप झालंय थोडंसं. ते हळू-हळू एक वर्ष थोडं-थोडं डेव्हलप होत जातं. मग आता यावर्षी मी एका मित्राला बोलवलं होतं, हर्षद मेस्त्री म्हणून आहे. त्याला बोलवलं होतं आणि मग त्याच्या मदतीने हा गणपती केला होता. म्हणजे तुम्ही जरा मला थोडंसं काहीतरी सांगा. म्हणजे कुठेही शिकायचं फक्त बास. सगळ्या गोष्टी बरोबर. शिकत राहायचं. कुठे काय हो. उपयोगी होईल सांगता येत नाही. आता आता तुम्ही म्हणताय ना जसं मेकअप, तर मेकअपचा आणि ह्याचा पण खूप जवळ संबंध आहे, की स्कल्पचिंगमध्ये तुम्ही आता असे जर हे करू शकला, म्हणजे आता मी आता समजा मला नोज वगैरे बनवायचं असेल लॅटेक्सचं, तर हां. त्याच्यासाठी हे जमणं खूप गरजेचं आहे. हे जर हां. जमलं, तर तुम्ही फेस मास्क पण बनवू शकता. हं. आणि माझं थोडंसं तिकडे कल आहे, की मला तो फेस मास्क किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नाकं. म्हणजे जसं हॉलिवूडमध्ये गेटअप्स असतात तसं. हो. तसं पेंटिंगचं पण. हं. कधी-कधी टॅटूज वगैरे काढायचे असतात. चेहऱ्यावर किंवा असं. तर एकदा निर्मिती सावंतचे पण टॅटूज काढले होते. झी अवॉर्डचे हे होती पार्टी होती. अच्छा. त्यावेळी बघितलं तर मी बाकीच्या मुलींचे काढत होतो. टॅटूज हां. वेगवेगळ्या प्रकारचे. ड्रॅगन वगैरे असं काय-काय. तर मग मला पण काढ. ठीक आहे. तर मग त्यावेळी त्या पेंटिंगचा उपयोग झाला मला. तर मी कोरोना काळामध्ये जेव्हा मी घरी होतो, काही कामच नव्हतं. त्यावेळी घरामध्ये जेवढे काही कलर्स होते, म्हणजे अगदी वॉल पेंटिंगचे कलर सुद्धा, एवढे सगळे कलर्स होते. ते सगळे वापरले. ॲक्रिलिक, पोस्टर कलर, नंतर प्रिंटिंगचे बायके असतात. कार्ट्रिजेस जे असतात ते. हां. तर ते पण होते. ते जे खराब झालेले जे कलर होते, डुप्लिकेट काही कलर्स आले होते माझ्या मिसेसच्या ऑफिसमध्ये. तर मग ते पण मी वापरले. म्हटलं ते असे ते फेकून देणार. त्याच्यापेक्षा हां. घेऊया. मग त्याच्यामुळे मी आणून ठेवले होते ते. मग म्हटलं ते आहे ते वापरून टाकू. तर जेवढे सगळे काही कलर्स होते माझ्याकडे घरामध्ये, ते सगळे घेतले आणि टेरेसमधले माझी जी वॉल आहे, ती अख्खी पेंट करून टाकली. म्हणजे आता काय ओह! बसून काय करणार तर ती अख्खी पेंट म्हणजे जंगल थीमवर सगळी वॉल पेंट केली. नंतर त्याच्यात काही एका ठिकाणी पिलर होता. तर ओके. पिलरच्या इकडे झाड बनवलं. मग त्याच्यात एक ढोल बनवली, त्याच्यात घुबड केलं, पेंट केलं. अशा प्रकारचं ते अख्खी वॉल पेंट करून टाकली. माझे मित्र म्हणतात वॉव! ना, खरा उपयोग तू केलास म्हणे घरी घरी बसून. हो. आणि ज्याने मी अजून एक जे नाटक बघितलेलं होतं, पैशाचं झाड. ते झाड हां, जे मेन तुम्ही जे बनवलंय हां, ते झाड बनवलं होतं मी घरीच. त्याचं काय झालं, की मी स्वतःच एक प्लायवूड आणि
रबर शीट घेऊन आलो आणि त्याचं ते खोड बनवलं. नंतर झाडाची पानं प्रॉपर मार्केटमधनं आणली. पीव्हीसी पाईप्स वापरले त्याला आणि त्या पीव्हीसी पाईप्सचं हे फांद्या लावून त्याच्यात फांद्यांचा आकार दिला पीव्हीसी पाईप्स आणि मग ते फोल्डिंग टाईप बनवलं. म्हणजे ते फांद्या फक्त काढून ठेवायच्या आणि मग जेव्हा सेट लावायचं असतं त्यावेळी मग ते खोड उभं केलं की त्याच्यात फक्त त्या फांद्या टाकायच्या की ते झाड तयार. आणि मग त्याच्यात ते पैशाच्या नोटांचं झेरॉक्स मारली होती, प्रिंट आउट मारलेल्या, कलर प्रिंट आउट. बनावट नोटा असतात त्या आपल्या लहान मुलांच्या ह्याच्यात असतात. त्याची मोठी प्रिंट आउट मारून मग ते लटकवले होते. तर ते म्हणजे ते खूप अट्रॅक्टिव्ह झालं आणि त्याला निऑन कलर मारले होते. जे मी तुम्हाला मगाशी दाखवले ते निऑन कलर मारले होते. त्याच्यामुळे अल्ट्राव्हायोलेट मध्ये ते एकदम अजून उठून दिसायचं. तर ते नंतर पालक पण ते सेल्फी विल्फी काढायला लागले त्या ह्याच्याबरोबर, झाडाबरोबर. बालनाट्य असंच होतं की माझ्या मित्राचं अनिकेत काळोखे म्हणून मित्र माझा मेकअप आर्टिस्ट आहे. तर त्याला वेळ नव्हता म्हणून त्याने मला पाठवलं होतं. पृथ्वी थिएटरला त्यांचा शो होता आणि त्याच्यात ते पण असंच की रिहर्सल बघितली नव्हती आणि डायरेक्ट त्याने सांगितलं की असं मेकअप आहे ते मी कर. ठीक आहे चालेल करूया. मी केलं तर त्याच्यात काय झालं की प्रॉपर्टी मधला खंजीर होता एक तर तो बसमध्ये राहिला. लहान प्रत्येकाकडे एक प्रॉपर्टी दिली होती. त्या एका मुलाने बसमध्ये तो वर ठेवला आणि म्हणजे नाट्याचीच बस होती. पण ती बस तिकडे जवळपास कुठे पृथ्वी थिएटरच्या इकडे पार्किंग करायला नाही म्हणून तो दुसरीकडे घेऊन गेला. आणि पहिली एकांकिका झाली आणि दुसऱ्या एकांकिकेत तो हवा होता खंजीर. तर डायरेक्टरने त्या मुलाला सांगितलं, ओरडायला लागले की काय आहे. मी म्हटलं ठीक आहे आपण काहीतरी सोल्युशन काढू. आणि मला एक सवय आहे की प्रत्येक वेळी थिएटरला गेलो की सगळं थिएटरला स्टेजला राऊंड मारतो. त्याच्यात मला एकदा त्या पहिल्याच एकांकिकेच्या वेळी जेव्हा मी राऊंड मारले त्यावेळी थर्माकोल दिसला. एक मिनिट मी तुला करून देतो तर पटकन गेलो, थर्माकोल घेतला, कटरने ते थर्माकोलच्या याचा शेप बनवला खंजीराचा आणि मग त्याला माझ्याकडे अॅक्रेलिक पेंट होते ते माझ्या नेहमी बॅगेत असतात आणि अशा ठिकाणी बरंच पटकन उपयोगी येतात ते. मग ते खंजीर पेंट केलं ते आणि त्याला दिलं, बाबा हे घे तुझं खंजीर. तर जास्ती जोर लावू नको ते तुटेल नाही तर ते फक्त मायनिंग कर. ठीक आहे चालेल. आणि त्या डायरेक्टरने अक्षरशः मला मिठी मारली शो संपल्यानंतर की तुझ्यामुळे एवढं हे वाचलं. म्हणजे तो खूप महत्वाचा सीन होता कारण तो खंजीर खूपच तो असं त्याच्यात दाखवायचं होतं आणि त्याच्यावर तर पुढचा सीन होणार होता. मग कसं काय म्हणजे कारण प्राण्याला मारायचं होतं असं त्यांना दाखवायचं होतं. तर त्याच्यात ते खूप महत्वाचं होतं आणि तेच नाही म्हटल्यावर तो हायपर झाला होता. तर ते मग संपल्यानंतर मला त्याने एकदा मिठी मारली. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत. ती माझी पहिली ओळख होती. नाही बट असं आपल्याला असं वाटतं पण किती छोट्या छोट्या गोष्टींनी हे सगळं एक मोठं क्रिएट होतं, एक इम्पॅक्ट क्रिएट होतो. मेकअप, लाईट्स आणि छोट्या छोट्या या गोष्टी आहेत एलिमेंट्स. म्हणजे आम्हाला ते छोटे मी पटकन म्हणाली बट ऍक्च्युली इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द एंटायर सेट. खूप खूप सही केदारजी, मला खूप असं आवडतंय हे, या कंटेंट खूप छान येतोय ह्याचा. सो थँक्यू केदारजी. खूप छान तुम्ही अवेअरनेस स्प्रेड केला, माझ्याबरोबर कोलॅब केलं आणि हा खूप एक इम्पॉर्टंट विषय आहे. एक थिएटर किंवा एका मूव्ही किंवा कुठल्याही परफॉर्मन्सच्या दृष्टीने मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप करणं हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. सो थँक्यू वन्स अगेन माझ्या शो बद्दल मध्ये आल्याबद्दल आणि एवढं सगळं अवेअरनेस स्प्रेड केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.